काय दिलंय पण द रशियन सायंटिस्ट Dmitry Mendeleev developed the periodic table of elements during the period 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of the element. बाळा ती काच ढकलते का तेवढी फक्त आता नाही ढकल हा ढकल फक्त आता बस ते ढकलून पूर्ण Mendeleev considered he line important Mendeleev considered the fundamental property of the element namely the atomic mass याचं सुद्धा म्हणणं काय होतं मेंडेलिव्हचं की प्रत्येक ॲटमची म्हणजे प्रत्येक एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी ही काय असणार आहे ॲटॉमिक मास मला वाटतं काल आपण तेच स्टडी केलं की पहिल्या दोघांचं पण म्हणणं तेच होतं की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट डिपेंड ऑन देअर ॲटॉमिक मास याचं पण म्हणणं तेच आहे की ते ॲटॉमिक मासवरच डिपेंड आहे म्हणून ॲज स्टँडर्ड अँड अरेंज 63 एलिमेंट नोन ॲट दॅट टाइम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास त्याच्या काळामध्ये जे 63 एलिमेंट माहिती होते त्याने त्याची मांडणी चढत्या क्रमाने केली डोबेरायनरच्या काळात किती एलिमेंट माहिती होते डोबेरायनरच्या का त्या मेंडेलिव्हच्या 30 होते मला वाटतं ना कुठे होती लाईन ती कुठे गेली लाईन शोधा तर बरं काल आपण पाहिलं होतं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये हे इथे होतं 13 एलिमेंट्स वेअर नोन इसवी सन 1800 पर्यंत फक्त 30च एलिमेंट माहिती होते पण या दिमित्री मेंडेलिव्हच्या काळापर्यंत किती एलिमेंट माहिती झाले 63 देन ही ट्रान्सफर्ड धिस इनटू द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट त्याने नंतर त्याची मांडणी पिरियडिक टेबल मध्ये केली पिरियडिक टेबल मध्ये मांडणी करताना त्याने त्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा पण विचार केला कशा कशाचा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा कोण साहिल बोल डाऊट आलो एक मिनिट समजा कार्बन आणि ऑक्सिजन यांची रिएक्शन झाली कार्बन आणि ऑक्सिजन इक्वेशन बॅलन्स नाहीये कमी जास्त आहे तर कार्बन डायऑक्साईड तयार होतं बरोबर कार्बन डायऑक्साईड फेरस म्हणजे आयर्न आणि ऑक्सिजन यांची रिएक्शन झाली तर आयर्न ऑक्साईड तयार होतं म्हणजे जेव्हा कुठला पण एलिमेंट हा ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतो तेव्हा त्या एलिमेंटचं काय तयार होतं ऑक्साईड जेव्हा एखादा एलिमेंट हायड्रोजन बरोबर रिएक्ट करतो तेव्हा काय तयार होतं हायड्राइड ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाला तर ऑक्साईड हायड्रोजन बरोबर रिएक्ट झाला तर हायड्राइड तयार होतं बरोबर मेंडेलिव्हने काय केलं पाल पुढे मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट त्याने क्लासिफिकेशन करताना केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजचा विचार केला दीज वेअर कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी होत्या या प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या होत्या दीज वेअर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट मॉलिक्युलर फॉर्म्युला जसं मी आता इथे लिहिलंय पहा CO2 हा काय झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बन डायऑक्साईड कुठल्या फॉर्म मध्ये सापडतो मॉलिक्यूल फॉर्म मध्ये सापडतो हा त्याचा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याच्यानंतर समजा आणखीन एखादं घेतलं तर तुम्ही एखादं सांगू शकाल का समजा मी घेतलं H2O हा काय झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला मग त्याने काय केलं की त्या एलिमेंटचे जे ऑक्साईड आणि हायड्राइड होते त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलाला आधार धरला अजून त्याने आधार कशाला पकडला मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट अँड डेन्सिटी ऑफ द एलिमेंट अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साईड म्हणजे त्याने काय काय केलं हायड्राइड आणि ऑक्साईड या दोघांच्या बाबत त्याने काय केलं या दोघांच्या बाबत त्याने या दोघांचे काय काय पाहिले मॉलिक्युलर फॉर्म्युला नंतर जो एलिमेंट आहे त्याचा पण त्याने काय पाहिलं मेल्टिंग पॉइंट अजून काय पाहिलं बॉइलिंग पॉइंट अजून काय पाहिलं त्याने त्याची डेन्सिटी म्हणजे त्याने वर्गीकरण करताना या तिघांचा अभ्यास केला आणि क्लासिफिकेशनचा प्रयत्न ठेवला मेंडेलिव्ह फाउंड दॅट
द एलिमेंट विथ द सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. त्याच्या असं लक्षात आलं एका ठराविक कालावधीनंतर याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आहेत या रिपीट होतात असं त्याच्या लक्षात आलं. म्हणजे कसं काय रे? समजा एक एक्झाम्पल घेऊया. काही 63 एलिमेंट्स आहेत. मी काही एवढे बोर्डवर मांडू नाही शकत, एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून देतोय. मी काही एलिमेंट्स मांडलेत ए बी सी डी ई एफ असे बरेच एलिमेंट आहेत माझ्याकडे. हे मांडायचे कसे आहेत आपल्याला? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. बरोबर. तर मेंडेलिव्हच्या असं लक्षात आलं की एका डेफिनेट इंटरवल नंतर म्हणजे काहीतरी त्याच्यात विशिष्ट सिक्वेन्स आहे किंवा काहीतरी क्रम आहे, एका ठराविक कालावधीनंतर या ज्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत या काय होतात? रिपीट होतात. त्याच पुन्हा पुन्हा दिसतात. म्हणजे जसं उदाहरणार्थ बरं का, उदाहरण फिजिकल एका ठराविक इंटरवल नंतर म्हणजे जसं उदाहरणार्थ 1-1 नंतर किंवा 2-2च्या गॅपने किंवा मध्येच कुठेतरी. हे त्याच्या लक्षात आलं की एका ठराविक कालावधीनंतर याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आहेत या रिपीट होतात. तुम्ही मला एखादं आउट ऑफ द सिलेबस एखादं उदाहरण देऊ शकाल का? एखाद्या गोष्टीमध्ये प्रॉपर्टीज रिपीट कशा होतात? प्रॉपर्टीज जाऊ द्या, एखादी घटना रिपीट होते. आउट ऑफ द सिलेबस एक्झाम्पल दिलं तरी चालेल की ठराविक कालावधीनंतरच ती घटना रिपीट होतं. जसं हॅलेचा धूमकेतू माहितीये का तुम्हाला? सध्या ना त्याला इंग्लिशमध्ये कॉमेट म्हणतात. सध्या या उत्तर दिशेला म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये एक कॉमेट दिसतोय रात्री. फक्त काय होतंय, नाशिकमध्ये सिटी लाईट असल्यामुळे तो नीट दिसत नाहीये. एप्रिलच्या एंडला तो साध्या डोळ्यांनी पण दिसणार आहे. हे जे कॉमेट आहेत, धूमकेतू आहेत, हे एका ठराविक इंटरवल नंतर रिपीट होतात. एक प्रसिद्ध धूमकेतू आहे हॅलेचा, म्हणजे कॉमेट आहे हॅलेचा कॉमेट आहे. हॅले या शास्त्रज्ञाचं नाव आहे, त्याने शोधून काढलाय. तो दर 76 वर्षांनी रिपीट होतो. दर 76 वर्षांनी पुन्हा येतो. म्हणजे तो सूर्याला चक्कर मारून जातो आणि पुन्हा रिटर्न येताना पृथ्वीवरती किती दिवसांनी दिसतो? 76 वर्षांनी. हे कसं एका ठराविक इंटरवल नंतर रिपीट होतं. त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करतोय आणि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस मध्ये त्याची मांडणी करतोय तेव्हा ठराविक कालावधीनंतर या प्रॉपर्टीत काय होतात? रिपीट होतात. हे त्याच्या लक्षात आलं. Mendeleev found that element with similar physical and chemical properties repeat after a definite interval. On the basis of this finding, Mendeleev stated the following periodic law. मेंडेलिव्हने एक नियम तयार केला. काय नियम आहे त्याचा? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टी हे कशाचं फंक्शन आहे? ॲटॉमिक नंबरचं फंक्शन आहे. हे त्याच्या लक्षात आलं. बरं, ते पिरियॉडिक फंक्शन आहे. पिरियॉडिक फंक्शन आहे म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर रिपीट होतं. तुमच्या शाळेमध्ये पण पिरियड्स असतात का? ठराविक दिवसानंतर तेच रिपीट होतात का नाही होत? रिपीट होणं त्याला त्याने नाव दिलं पिरियॉडिक फंक्शन. आणि म्हणून याला म्हणतात पिरियॉडिक टेबल. याला पिरियॉडिक टेबल का म्हणतात? कारण याच्यात त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या पिरियॉडिक फंक्शन्स आहेत. कोणाचं? ॲटॉमिक मास. उदाहरणार्थ एक वेगळं एक्झाम्पल आउट ऑफ द ट्रॅक. तुम्हाला सगळ्यांना एका ग्राउंड मध्ये उभं केलं आणि तुम्हाला सांगितलं तुमच्या वजनानुसार उभे राहा. बारके छोटे, जाडे मागे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. सगळे 10वीचे स्टुडंट आहेत. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज सेम असतील का डिफरंट असतील? कसं काय? वेट आणि हाईट. ओके, नाही म्हणजे वेगळ्या कुठल्या प्रॉपर्टी तुमच्या सेम असतील माहितीये का? ऑलरेडी आपण तर मांडणी करताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द मास केलेली आहे. तुमच्या प्रॉपर्टी म्हणजे काही इंग्लिश मिडियम आहेत, काही सेमी आहेत, काही मराठी माध्यम आहेत, त्याच्यात पण काही संस्कृतवाले आहेत, काही हाफ संस्कृतवाले आहेत, काही फुल हिंदीवाले आहेत. या तुमच्या प्रॉपर्टीज आहेत. तर मग आता क्लासिफिकेशन करताना तुमचं क्लासिफिकेशन कसं करू? हाईट नुसार, वेट नुसार, सब्जेक्ट नुसार का मीडियम नुसार का कसं? हाईट नुसार. मग विचार करा सोनावणे. आपला प्रश्न काय लक्षात घ्या. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहेत. मी आता तुम्हाला एका रांगेत तो उभं करून टाकलंय सगळ्यांना.
आणि तुम्हाला एका रांगेत उभं केलंय तुमच्या वजनानुसार, आणि काल आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन करणं का महत्वाचं ठरतं. तर क्लासिफिकेशन करणं महत्वाचं का असतं, कारण आपल्याला स्टडी करायला, अभ्यास करायला सोपं जावं म्हणून, बरोबर ना. मग विचार करा क्रायटेरिया काय ठेवायचं. सोनवणेचं म्हणणं आहे हाईट हा क्रायटेरिया ठेवा. हाईट या क्रायटेरियानुसार जर तुकड्या पाडल्या तर मराठी, सेमी आणि इंग्लिशवाले एकत्र होतील, हिंदी आणि संस्कृतवाले पण एकत्र होऊन जातील. म्हणजे पहिल्यांदा मीडियम वाईज 2च मिनिटं, हो 2च मिनिटं, त्याला एवढा 2च मिनिटं. मीडियम वाईज इंग्लिशवाले वेगळे, सेमीवाले वेगळे आणि नंतर मराठीवाले वेगळे. मग आता सांगा सब क्लासिफिकेशन कसं करू. आता सब्जेक्ट वाईज का, म्हणजे आता सेमी घेतलं तर पूर्ण हिंदीवाले वेगळे, हाफ हिंदीवाले वेगळे आणि पूर्ण संस्कृतवाले वेगळे. खरे म्हणजे क्लासिफाय करताना मी त्यांच्या पहिल्यांदा काय बनवतो, रोज बनवतो बरं का. मी त्यांचे पहिल्यांदा काय बनवतो, रोज. त्यांचे पहिल्यांदा रोज घेतो. हा पहिला रो, हा दुसरा, हा तिसरा. याच्यामध्ये मी फक्त इंग्लिश मीडियम घेतो, याच्यामध्ये सेमी घेतो, याच्यामध्ये मराठी घेतो. मग तुम्हाला मी विचारेल तुझं काय, इंग्लिश मीडियम या रांगेत येऊन उभे राहा, तू सेमी इथे येऊन उभे राहा, तू इकडे येऊन उभे राहा. म्हणजे क्लासिफाय करताना मी तुमचं क्लासिफिकेशन ॲटॉमिक मास हा क्रायटेरिया तर ठेवलाच होता, पण फक्त तेवढा क्रायटेरिया ठेवला का तुमच्या प्रॉपर्टी हा सुद्धा क्रायटेरिया ठेवला. मेंडेलिव्हने तेच केलं. मेंडेलिव्हने क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मासचा तर विचार केलाच, पण त्याने ऍट द सेम टाइम त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीचा पण विचार केला. कन्सेप्ट लक्षात येते. चला तेवढं रीड करा, मी पुन्हा जॉईन होतो तुम्हाला. मेंडेलिव्ह हा शास्त्रज्ञ खरोखर हुशार होता. त्याने काय केलं, काल आपली जशी चर्चा झाली त्यानुसार सायन्स हे प्रोग्रेसिव्ह आहे का, प्रगतिशील असतं का नसतं. आणि जे जुने निष्कर्ष आहेत, ओल्ड फाइंडिंग्स आहेत, कन्क्ल्युजन आहेत, ते भविष्यात दुरुस्त पण केले जाऊ शकतात का, हो का नाही. हो. मेंडेलिव्हने पहिल्यांदा हेच डोक्यामध्ये ठेवलं की सायन्स हे प्रोग्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याने त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये मॉडिफिकेशनला पण जागा ठेवली होती, हे लक्षात घ्या. काय दिलंय पुढे, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. There is a freedom in science to revise old interference by using more advanced means and methods of experiment. These characteristics of science are clearly seen in Mendeleev's periodic table. या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये दिसतात. काय पहिली प्रॉपर्टी, पहिलं मेरिट काय, atomic mass of some element were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आठवतं का, त्याने मांडणी करताना ॲटॉमिक मास नुसार केली. फक्त ॲटॉमिक मास का त्यांच्या प्रॉपर्टी पण पाहिल्या, प्रॉपर्टी पण पाहिल्या. पण मग या गडबडीत काय झालं, हे करताना काय झालं, काही एलिमेंटचे ॲटॉमिक मास डिफरंट होते. समजा याचा ॲटॉमिक मास डिफरंट आहे, मात्र याच्या प्रॉपर्टी इतरांसारख्या आहेत. मग ॲटॉमिक मास नुसार याला तिथे जागा मिळत होती का, नाही. पण प्रॉपर्टीनुसार याची जागा कुठे होती, त्या कॉलम मध्ये ना. मग त्याने त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केले, त्याचा ॲटॉमिक मास त्याने खरोखर नवीन शोधून काढलं, मॉडिफाय केलं आणि ते दुरुस्त केलं. काय केलं पहा त्याने पुढे, फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09 वॉज चेंज to the correct value 9.4 and the beryllium was placed before boron. म्हणजे काय झालं, समजा एक एलिमेंट आहे हा, याचा ॲटॉमिक मास काहीतरी डिफरंट आहे. मग जर याचा ॲटॉमिक मास डिफरंट आहे तर त्याला कुठल्या कॉलम मध्ये जागा द्यायची, से अबाउट थर्ड कॉलम मध्ये. पण त्याच्या प्रॉपर्टी कोणासारख्या आहेत, सेकंड कॉलम सारख्या. ॲटॉमिक मास नुसार तो जातो कुठल्या कॉलमला आहे, तिसऱ्या. पण प्रॉपर्टीनुसार कुठल्या कॉलमला जातोय, दुसऱ्या. मग त्याने ते दुरुस्त केलं, संशोधन केलं, ॲटॉमिक मास रिव्हाइज पण केले आणि त्या एलिमेंटला योग्य त्या ठिकाणी जागा दिली. जसं फॉर एक्झाम्पल बेरिलियम. त्या काळात बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती माहिती होता, 14.09.
पण मग तो त्या जागी फिट बसत नव्हता, म्हणून मग त्याने त्याला रिव्हाइज केलं. रिव्हाइज करून त्याचा ॲटॉमिक मास किती आणला आणि त्याला योग्य ती जागा दिली. हे चांगलं काम त्याने केलं. अजून त्याने काय केलं? मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेस. हे त्याचं काम तर उत्कृष्टच आहे. हे काम त्याचं उत्कृष्ट काम आहे. काय केलं त्याने पाल? इथे तुम्हाला वाटतं का इथे काही मध्ये मध्ये जागा सोडलेल्या आहेत? याच्या मध्ये मध्ये ज्या जागा सोडलेल्या आहेत ना, या जागांवरती काहीच नाहीयेत. पण मग त्याने अशा 3 जागा त्याने आयडेंटिफाय केल्या. 3 जागा. त्याचं त्या काळात तिथे एलिमेंट माहिती होता का? पण तो त्याच्या नियमावरती पक्का होता. त्याचं म्हणणं असं होतं की या ज्या रिकाम्या जागा आहेत ना, इथे एलिमेंट आहे आणि असलाच पाहिजे. त्याने त्याच्या प्रॉपर्टी पण प्रेडिक्ट करून ठेवल्या की अशा अशा याच्या प्रॉपर्टी असतील आणि भविष्य काळात खरोखर तिथे ते एलिमेंट सापडले. हे त्याचं उत्कृष्ट काम होतं. म्हणजे संशोधन करण्याच्या आधीच त्याने त्याच्या नियमावरती विश्वास ठेवून सगळं आधीच ठरवून ठेवलं होतं. हे असं असं असलं पाहिजे. भविष्य काळात खरोखर तिथे एलिमेंट सापडले. मग नावं कशी द्यायची? तर त्याच्या पुढचा आणि मागचा माहिती होता, म्हणून त्याने त्याच्या जवळच्या एलिमेंट वरून त्याला नाव दिलं. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. काय दिलंय पाहूयात. Mendeleev kept vacant place in the periodic table for element not discovered till then. तोपर्यंत जे एलिमेंट माहिती नव्हते त्यांच्यासाठी त्याने तिथे रिकाम्या जागा सोडल्या. 3 of these unknown elements were given the name Ica boron, Ica aluminium and Ica silicon from the known neighbor, and their atomic mass were indicated as 44, 68, 72 respectively. Not only this, फक्त एवढंच नाही, but their properties were also predicted. जिकडे रिकाम्या जागा होत्या अशा 3 जागी त्याने 3 एलिमेंट प्रिडिक्ट करून ठेवले की इथे हे हे असले पाहिजे. त्याने त्याचा ॲटॉमिक मास पण दिला, त्याने त्याच्या प्रॉपर्टी पण दिल्या. Later on, these elements were discovered and named scandium, gallium and germanium respectively. The properties of these elements match well with those predicted by the Mendeleev. मेंडेलिव्हने जशा प्रॉपर्टी सांगितल्या होत्या तशाच प्रॉपर्टी त्यांच्या निघाल्या पण. ड्यू टू धिस सक्सेस, all were convinced about the importance of Mendelev's periodic table and this method of classification was accepted immediately. ज्योतिषासारखंच झालं ना भविष्य. ज्योतिषी असतो का भविष्य सांगतो असं असं होईल आणि खरोखर तसं झालं की खरोखर उद्या गुरुजींना जाऊन भेटलंच पाहिजे. तुम्ही सांगितलं तसंच झालं. विश्वास बसतो आपला. तसंच त्या मेंडेलिव्हने केलं. 3 जागी काय काय असेल हे प्रिडिक्ट करून ठेवलं. खरोखर सापडलंय आणि म्हणून त्याची ही मेथड क्लासिफिकेशनची सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केली. There was no place reserved for Nobel gas in the Mendeleev's original periodic table. मला आधी सांगा नोबेल गॅस म्हणजे काय? तुम्ही 6वी 7वीत कधीतरी लर्न केलंय. मराठीत राजवायू. तुमच्या घरी लोणचं करतात ना, लोणचं खराब कधी झालं असेल? जेव्हा त्याच्यातलं तेल संपतं ना, कोरडं होतं ना, तेव्हा लोणचं खराब होतं. आता आई करेलच या उन्हाळ्यामध्ये लोणचं. ऑब्झर्व करा, लोणचं केल्यानंतर आहे ना वरती बोटभर तेल ठेवते आई. लोणचं खालती असतं, वरती एक्स्ट्राचं एवढं तेल टाकून ठेवतो. का टाकत असेल एक्स्ट्राचं? वाया जातं मध्ये. कसं काय प्रिझर्व होईल तेलामुळे? तर काय होतं, वस्तू खराब ही हवेमुळे होते. हवेमध्ये ना वॉटर वेपर पण असते. हवेमध्ये ऑक्सिजन असतो आणि बरेच सारे गॅसेस असतात. मग हे सगळे गॅस, ऑक्सिजन किंवा वॉटर वेपर यांचा जेव्हा त्या पदार्थाशी संपर्क येतो ना, तेव्हा ती वस्तू काय होते? खराब होते. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तुमच्याकडचे पण काही वस्तू या पॅक बंद, हवा बंद डब्यांमध्ये ठेवलेल्या असतात. आतमध्ये हवा घुसायला नको म्हणून. काही प्रिझर्व केलेले फूड आयटम आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा त्याच्यातली हवा आधीच काढून घेतलेली असते, चिप्पट झालेले असतात. हवा टाकावी लागते तेव्हा वस्तू बाहेर येते. व्हॅक्यूम क्रिएट केलेली असते. हवा घुसली की वस्तू खराब होते. मग त्या लोणच्याचा हवेशी संपर्क यायला नको म्हणून आई वरती बोटभर तेल टाकते. म्हणजे हवा आणि लोणचं याचा संपर्कच येत नाही, लोणचं खराबच नाही होत. पण मग जसं जसं तेल संपत जातं ना तसा तसा हवेशी संपर्क येतो आणि लोणचं खराब व्हायला लागतं. एवढं सिंपल लॉजिक आहे त्याच्यातलं. थोडक्यात ऑक्सिजन, हायड्रोजन किंवा हवेतले गॅस
एलिमेंटशी रिॲक्ट करतात का? तुम्ही मागच्या वर्षी केमिकल रिॲक्शन लर्न केल्या. तांब्याचं भांड घासल्यानंतर आई घासते पितांबरीने, 2-4 दिवसानंतर परत काळं पडतं का? कसं काय? हवेतल्या कुठल्या तरी गॅसची त्याची रिॲक्शन होते आणि त्याचा कलर खराब होऊन जातो. होतं ना असं? म्हणजे व्हेरियस गॅसेस रिॲक्ट विथ व्हेरियस एलिमेंट. हे तर पटतंय का तुम्हाला? आपण हवेत लाकूड जाळलं तर ते जळतं, त्यात राख होते. म्हणजे लाकडाचा कोणाशी रिॲक्शन होते? हवेतल्या ऑक्सिजनची रिॲक्शन होते. म्हणजे हे गॅसेस इतर एलिमेंटशी रिॲक्ट करतात का? हो का नाही? हो. पण नोबेल गॅसेस हे असे गॅसेस आहेत की जे कोणाशीही रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत. ते स्वतंत्र राहतात, एकलकोंडे राहतात, त्यांना कोणाचीच गरज नाही. म्हणजे कसं, एका रस्त्याने कार्बन आणि 2 ऑक्सिजन चालले होते. कार्बन आणि 2 ऑक्सिजन. फ्रेंडशिप डे होता, दोघांनी एकमेकांशी फ्रेंडशिप केली आणि त्यांच्यापासून निर्मिती झाली कार्बन डायऑक्साईडची. दोघांची रिॲक्शन झाली की नाही? पण एका रस्त्याने कार्बन चालला होता आणि हॅलोजन पण चालला होता. हॅलोजनने कार्बनशी मैत्री केली असेल का? नाही. बिकॉज तो कोणाशीही रिॲक्ट करत नाही, कारण त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे. मागच्या वर्षी तुम्ही हा शब्द शिकला असाल, बाह्यतम कक्षेतील त्याचे इलेक्ट्रॉन हे परिपूर्ण आहेत, म्हणून तो कोणाशीही रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन करत नाही. जे गॅसेस कोणाशीही रिॲक्शन करत नाहीत त्या गॅसला नोबेल गॅस असं म्हणतात. कुठले कुठले नोबेल गॅस आहेत असे? हेलियम, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. आठवतात का ही नावं? तुम्ही गॅसचे फुगे पाहिले असतील, तो फुगा नाही का आकाशात सोडतात, त्याच्यात कुठला गॅस भरलेला असतो? हेलियम. काय दिलंय पाल? There was no place reserved for Nobel gas in the Mendeleev's original periodic table. However, when Nobel gas such as helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the Nobel gas were fitted very well. मी आता जे उदाहरण दिलं त्याच्यावरून, मी जे एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं की नोबेल गॅसच्या प्रॉपर्टी या इतरांसारख्याच आहेत का? त्यांच्या प्रॉपर्टी स्वतंत्र आहेत. म्हणून मग मेंडेलिव्हनी काय केलं? ओरिजिनल पिरियडिक टेबलला हातच लावला नाही, त्याने एक सेपरेट ग्रुप ऍड करून टाकला, झिरो ग्रुप, आणि सगळे नोबेल गॅस त्याच्यातच टाकून दिले. कन्सेप्ट कळाली? नक्की. चला, आज आपण इकडेच थांबणार आहे, पण एक कन्सेप्ट आहे आणि मग तुम्ही जायचंय. मला तुम्ही सांगणार आहात आयसोटोप म्हणजे काय? व्हॉट इज आयसोटोप? मागच्या वर्षी होतं. व्हॉट इज आयसोटोप? एखादं एक्झाम्पल आयसोटोपचं. समजा हे 5 आयटम ना, हे 5 कॉपरचे आयटम आहेत. कॉपर, 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 कॉपर. हे 5 कॉपर आहेत. तर या 5चा ॲटॉमिक मास सेम असेल का डिफरंट असेल? सेम असेल ना. ॲटॉमिक मास कसा काढतात? कालच लर्न केलं आपण, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. खरे म्हणजे याच्यात जेवढे प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत तेवढेच याच्यात पण, तेवढेच याच्यात पण, तेवढेच याच्यात पण आणि तेवढेच याच्यात पण. बट इन नेचर काही एलिमेंटचे काही आयटम असे पण सापडतात की त्यांचे ॲटॉमिक मासेस डिफरंट आहेत, पण बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टी सेम आहेत. ॲटॉमिक मासेस डिफरंट आहेत. जसं कार्बनचं उदाहरण आहे C12 आणि C14, हे एकमेकांचे आयसोटोप आहेत. C12 याचा अर्थ, समजा हा C12 आहे, तर याचा ॲटॉमिक मास किती आहे? 12. हा कार्बनचा ॲटम आहे आणि हा पण कार्बनचा ॲटम आहे, मात्र याचा ॲटॉमिक मास किती आहे? 14. म्हणजे कार्बनचाच आहे पण ॲटॉमिक मास चेंज झाला ना, म्हणून हे कोण आहेत? आयसोटोप आहेत. आयसोटोप कशामुळे क्रिएट होतात माहिती आहे का? त्यांच्यातल्या न्यूट्रॉनची संख्या चेंज होते. कोणाची संख्या चेंज होते? न्यूट्रॉनची. म्हणजे याच्यात जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच याच्यात पण याच्यात जेवढे न्यूट्रॉन आहे त्याच्यापेक्षा याच्यात न्यूट्रॉन जास्त आहेत, म्हणून ते तयार झाले आयसोटोप्स. कन्सेप्ट कळाली? आज थांबूयात. उद्या क्लास आहेच. इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी मी ग्रुपवर मेसेज टाकतो. मी जोशींशी पुन्हा एकदा बोलतो